नमस्कार मित्रांनो 1 मे 2025 पासून या 10 वस्तूंचे भाव दुप्पट होणार आहेत। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे। त्यामुळे आजच तुम्ही सुद्धा या 10 वस्तू खरेदी करायच्या आहेत, अन्यथा तुम्हाला 1 मे 2025 पासून या 10 वस्तूंसाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहे। त्यामुळे या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तुम्ही सुद्धा या 10 वस्तू आजच्या आज खरेदी सुद्धा करायच्या आहे। सोबतच ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, म्हणजे रेशन कार्डवरती 1 मे 2025 पासून काही नवीन नियम सुद्धा लागू होणार आहे। सोबतच जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, सोबतच ज्या लाडक्या बहिणी लाडके बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्यांच्यासाठी सुद्धा नवीन नियमावली आलेली आहे। तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन करायचं आहे, अन्यथा तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, आता काही मिनिटांपूर्वी बातमी सुद्धा आलेली आहे की 1 मे 2025 पासून देशभरामध्ये या 10 वस्तूंचे भाव भयंकर महागणार आहेत। सर्वसामान्यांच्या खिशाला कात्रे सुद्धा लागणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या 10 वस्तू आजच्या आज खरेदी करायच्या आहे, जेणेकरून तुमच्या खिशाला कात्रे सुद्धा लागणार नाहीत। बघा, अमेरिकेच्या टॅक्समुळे भारतामधील सर्व वस्तूंचे भाव 1 मे पासून वाढणार आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा या 10 वस्तू खरेदी करायच्या आहेत। सोबतच रेशन कार्डवरती असेल, सोबतच लाडक्या बहिणीवरती असेल, सोबतच शेतकऱ्यांसाठी असेल, जे नवीन नियम आलेले आहेत त्या नियमांचं सुद्धा पालन करायचं आहे, अन्यथा तुम्हाला 1 मे 2025 पासून कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। बघा, 1 मे पासून देशभरामध्ये या 10 वस्तूंचे भाव भयंकर मागणार आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये या वस्तूंचे भाव कधीच वाढलेले नव्हते। त्यामुळे या वस्तूंचे भाव 1 मे पासून वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, मागील 10 वर्षांमध्ये या 10 वस्तूंचे भाव कधीच वाढलेले नव्हते। त्यामुळे या 2025 सालापासून या 10 वस्तूंचे भाव वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या 10 वस्तू आजच्या आज खरेदी करायच्या आहेत, अन्यथा तुम्हाला 1 मे 2025 पासून या 10 वस्तूंसाठी डबल पैसे मोजावे लागतील। त्यामुळे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की त्या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या खिशाला 100% कात्री लागणार आहे। आणि कात्री लागू नये म्हणून तुम्ही सुद्धा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जेणेकरून तुमचे पैसे 100% वाचणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तुम्हाला सुद्धा त्या 10 वस्तू अगदी झटपट पद्धतीने सांगून टाकतो। बघा, 1 मे पासून कोणकोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की रेशन कार्डवरती 1 मे 2025 पासून नवीन नियम लागू होणार आहेत। सोबतच ज्या माता भगिनी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। सोबतच जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, म्हणजे तुम्ही जर कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन करायचं आहे, अन्यथा तुम्हाला 1 मे 2025 पासून कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि तुम्हाला 1 मे 2025 पासून या 10 वस्तूंसाठी दुप्पट पैसे मोजावे लागतील। बघा, राज्यामधील भरपूर नागरिकांकडे म्हणजे सरासरी 90 लाख नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे। सोबतच 90 लाख शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचा, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत। म्हणजे जर तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी 1 मे पासून नवीन नियम सुद्धा लागू होणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा हे नियम काळजीपूर्वक ऐकायचे आहेत आणि या नियमांचं पालन करायचं आहे, अन्यथा जर तुम्ही या नियमांचं पालन केलं नाही, या नियमांना उल्लंघन केलं तर तुमचा अर्ज बाद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यासोबतच गेल्या 10 वर्षांमध्ये ज्या वस्तूंचे भाव वाढलेले नव्हते त्या वस्तूंचे भाव 1 मे 2025 पासून वाढणार आहेत, ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात, जेणेकरून तुम्ही सुद्धा आजच्या आज या 10 वस्तू खरेदी करून आणाल। तुम्हाला या वस्तूंचे भाव आज कमी रेटने सुद्धा मिळणार आहेत, परंतु ज्यावेळेस तुम्ही 1 मे ला या 10 वस्तू खरेदी करायला जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत। तर बघा, या 10 वस्तूंमध्ये आपल्या घरामध्ये खायला लागणाऱ्या खायच्या गोष्टी आहेत,
ज्याच्यामध्ये स्वयंपाकामध्ये वापरल्या जाणाऱ्या सुद्धा गोष्टी आहेत त्या गोष्टी सुद्धा महागणार आहेत। बघा या 10 वस्तूंमध्ये अशा काही वस्तू आहेत की त्या वस्तू आपल्या जीवनाला 100% गरज आहे त्या वस्तू सुद्धा महागणार आहे। म्हणजे प्रचंड मोठी महागाई मे महिन्याच्या 1 तारखेपासून होणार आहे, ज्याचा फटका सर्वसामान्य गरीब जनतेला बसणार आहे। बघा याचा तोटा श्रीमंत माणसांना होणार नाही, तर याचा तोटा फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांनाच होणार आहे। म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे, केसरी रेशन कार्ड आहे, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या नागरिकांनाच याचा तोटा होणार आहे। कारण 1 मे 2025 पासून या 10 वस्तूंचे भाव दुप्पट सुद्धा होणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या 10 वस्तू आजच्याच खरेदी सुद्धा करायच्या आहेत, अन्यथा डबल पैसे मोजून सुद्धा तुम्हाला त्या 10 वस्तू 1 मे पासून मिळणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला त्या 10 वस्तू सांगणार आहे, सोबतच जे नवीन नियम लागू झालेले आहेत ते नवीन नियम सुद्धा सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा या महागाईच्या फटक्यामधून कसे लांब राहायचे आहे, तुमचा बचाव कसा करता येईल आधीच तुम्हाला कोणीच सांगणार नाही, तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। बघा सध्याच्या स्थितीला 1 मे पासून भरपूर महागाई होणार आहे, याचा फटका गरीब कुटुंबातील सामान्य जनतेला 100% बसणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खिशाला कात्री लागू नये तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्या 10 वस्तू आजच्याच तुम्ही सुद्धा खरेदी करायची आहे। सोबतच महागाईपासून तुमचा पैसा कसा वाचवता येईल याची माहिती सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा 1 मे पासून ज्या 10 वस्तू मागणार आहेत त्या 10 वस्तूंची यादी आलेली आहे, यामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे त्याची माहिती सुद्धा आलेली आहे। बघा मित्रांनो आपल्याकडे या 10 वस्तूंची यादी आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे की या 10 वस्तू तुम्ही सुद्धा खरेदी करायच्या आहे, तर त्या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा आधीच कोणत्या 10 वस्तू खरेदी करून ठेवायच्या आहेत, सोबतच जे नवीन नियम लागू झालेले आहेत तर त्या नवीन नियमांचं पालन कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्हाला अगदी झटपट पद्धतीने सांगून टाकतो। परंतु त्याच्या अगोदर ज्या 10 वस्तू मागणार आहेत त्या 10 वस्तू बघून घेऊया, त्याच्यानंतर आपण जे नवीन नियम लागू झालेले आहेत ते नवीन नियम सुद्धा बघून घेऊया। तर बघा आता जी पहिली वस्तू 1 मे पासून भयंकर मागणार आहे तर ती पहिली वस्तू म्हणजे गॅस। बघा घरगुती गॅसची किंमत वाढणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा आताच घरगुती गॅस भरून घ्यायचा आहे, म्हणजे तुम्ही 1 मेच्या अगोदर हा घरगुती गॅस भरून घ्यायचा आहे, अन्यथा तुम्हाला याचा फटका 100% बसणार आहे। म्हणजे गॅसची किंमत 1 मे 2025 पासून 1350 रुपये होणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे कोणत्याही कंपनीचा गॅस असेल तर तुम्ही 1 मेच्या अगोदर भरून सुद्धा आणायचा आहे, अन्यथा तुम्हाला याचा फटका 100% बसणार आहे, तुम्हाला डबल पैसे द्यावेच लागणार आहे। सोबतच जी दुसरी वस्तू मागणार आहे तर ती दुसरी वस्तू म्हणजे खाद्यतेल। बघा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये खाद्यतेल 100% लागत असते, तर या खाद्यतेलाच्या किमती 1 मे 2025 पासून भयंकर मागणार आहे, त्यामुळे तुम्ही आजच खाद्यतेल सुद्धा खरेदी करायचं आहे। बघा सरासरी 160 ते 170 रुपये लिटर सध्याच्या स्थितीला खाद्यतेल आहे, परंतु या खाद्यतेलाची किंमत 1 मे 2025 पासून 270 रुपये अशा पद्धतीने लिटर अशा पद्धतीने होणार आहे। त्यामुळे अगोदरच तुम्ही खाद्यतेल सुद्धा खरेदी करायचं आहे, अन्यथा जर तुम्ही 1 मे रोजी खाद्यतेल खरेदी करायला गेला तर तुम्हाला यासाठी डबल पैसे द्यावे लागणार आहे। सोबतच जी तिसरी वस्तू आहे तर ती तिसरी वस्तू म्हणजे दूध। बघा याच्यामध्ये अमूल कंपनीचं दूध असेल, चितळे कंपनीचं दूध असेल, म्हणजे सर्व कंपन्यांच्या दूध असतील तर त्यांचे रेट 100% वाढणार आहे। त्यामुळे तुम्ही 1 मेच्या अगोदर 2 ते 3 दिवसांचे दूध 100% खरेदी करायचं आहे, अन्यथा तुम्हाला 1 मे रोजी डबल पैसे देऊन दूध सुद्धा मिळणार नाही, जरी मिळलं तरी पण तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील। सोबतच जी चौथी वस्तू आहे तर ती चौथी वस्तू म्हणजे मोबाईल रिचार्ज। बघा मोबाईल रिचार्ज किंमत 1 मे 2025 पासून 100 रुपयांनी वाढणार आहे, म्हणजे जो प्लॅन 300 रुपयाला आहे तर तो 400 रुपये, जो प्लॅन 400 रुपयाला आहे तर तो प्लॅन 500 रुपयाला सुद्धा होणार आहे। त्यामुळे तुम्ही आताच मोबाईलला सुद्धा रिचार्ज करून घ्यायचा आहे, सरासरी 6 महिन्यांचा रिचार्ज करून सुद्धा ठेवायचा आहे, अन्यथा तुम्हाला त्याच रिचार्जसाठी डबल पैसे द्यावेच लागणार आहे। सोबतच मित्रांनो जी पाचवी वस्तू मागणार आहे तर ती पाचवी वस्तू म्हणजे डाळी। बघा आपण रोजच्या आहारामध्ये खात असणाऱ्या डाळींचा भाव 100% वाढणार आहे, कडधान्य असेल त्यांचे भाव सुद्धा वाढणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुमच्या आवडीच्या डाळी असतील किंवा इतर डाळी असतील तर त्या सरसकट सर्व डाळींच्या किमती वाढणार आहे। त्यामुळे तुम्ही ज्या डाळी रोज आहारामध्ये
खात असाल तर त्या डाळी तुम्ही आजच खरेदी सुद्धा करून ठेवायच्या आहेत। अन्यथा 1 मे रोजी जर तुम्ही डाळी खरेदी करायला गेला तर त्या डाळीसाठी तुम्हाला दुप्पट पैसे सुद्धा मोजावे लागतील। त्यामुळे आजच डाळी सुद्धा खरेदी करून ठेवायची आहे। सोबतच जी 6वी वस्तू मागणार आहे तर ती 6वी वस्तू म्हणजे मसाल्याचे पदार्थ, मसाल्यांच्या किमती वाढणार आहे। त्यामुळे आजच तुम्ही सुद्धा मसाला खरेदी करून ठेवायचा आहे। अन्यथा मसाला जर तुम्ही 1 मे रोजी खरेदी करायला गेला तर तुम्हाला त्या मसाल्याच्यासाठी 100 रुपये एक्स्ट्रा पण द्यावे लागणार आहेत। म्हणजे मसाल्याच्या किमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे तुम्ही मसाला आजच्या आज काढून सुद्धा ठेवायचा आहे, म्हणजे दुकानामधून आजच्या आज आणायचा आहे, तरच तुमचा फायदा होणार आहे। अन्यथा तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे। सोबतच जी 6वी वस्तू आहे तर ती 6वी वस्तू म्हणजे औषधे। बघा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जेवढे पण आपल्याला औषधे लागत असतील तर ती औषधे आजच आज खरेदी सुद्धा करायचे आहेत। म्हणजे जे नागरिक रेग्युलर औषधे खात असतील तर त्यांनी याचा फायदा 100% घ्यायचा आहे। कारण ज्यावेळेस तुम्ही 1 मे रोजी औषधे खरेदी करायला जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला डबल पैसे द्यावे लागतील। अन्यथा या औषधांसाठी डबल पैसे लागणार आहेत। या औषधांच्या किमती डबल पैशांनी मागणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही रेग्युलर औषधे खात असाल तर तुम्ही आजच्या आज औषधे सुद्धा खरेदी करायची आहे। सोबतच जे 8वी वस्तू आहे तर ते 8वी वस्तू म्हणजे सोने। बघा, सोन्याच्या किमतीमध्ये भरपूर वाढ होणार आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मागील 5 ते 6 दिवसांमध्ये सोन्यामध्ये 3000 रुपयांची घसरण झालेली होती, परंतु आज सोन्याचा भाव 97,000 रुपये तोळा अशा पद्धतीने झालेला आहे। याचा भाव भविष्यामध्ये वाढणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुम्ही 1 मेच्या अगोदर सोने सुद्धा खरेदी करायचे आहे। अन्यथा जर तुम्ही 1 मेच्या नंतर खरेदी केलं तर त्या सोन्याचा भाव 100% वाढलेला असणार आहे। कारण अनुभवी सोनारांनी सोबतच सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी सुद्धा अंदाज वर्तवलेला आहे। सरासरी सोन्याची किंमत 1 मे रोजी 1,30,000पेक्षा जास्त होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल तर तुम्ही आज, उद्या आणि परवा या 2-4 दिवसांमध्ये खरेदी सुद्धा करायचं आहे। सोबतच जी 9वी वस्तू मागणार आहे तर ती 9वी वस्तू म्हणजे भाजीपाला। बघा, सध्याच्या स्थितीला उन्हाळा सुरू आहे तर या उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्यांचे भाव 100% वाढणार आहेत। कारण या उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई 100% आहे। त्यामुळे भाजीपाल्यांचे भाव 100% वाढणार आहे। सोबतच जी 10वी वस्तू आहे तर ती 10वी वस्तू म्हणजे पेट्रोल। बघा, पेट्रोलच्या किमती 1 मे 2025 पासून वाढणार आहे। त्यामुळे तुम्ही 1 मेच्या अगोदर पेट्रोल सुद्धा टाकून ठेवायचं आहे। अन्यथा जर तुम्ही 1 मे रोजी पेट्रोल टाकायला गेलात तर तुम्हाला त्या पेट्रोलसाठी डबल पैसे द्यावे लागतील। सरासरी आज 107 रुपये लिटर पेट्रोलचा भाव आहे तर त्याच्यामध्ये वाढ सुद्धा होणार आहे। कारण अमेरिकेने भारतावरती टॅक्स सुद्धा लावलेला आहे। त्यामुळे भारतामधील जेवढ्या पण गोष्टी आहेत तेवढ्या सर्व गोष्टींचा भाव 100% वाढणार आहे। त्यामुळे जर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। अन्यथा तुम्हाला डबल पैसे द्यावे लागणार आहेत। परंतु रेशन कार्डवरती, सोबतच शेतकऱ्यांवरती आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांवरती जे 1 मे 2025 पासून नवीन नियम लागू होणार आहेत ते नवीन नियम सुद्धा लगेच सांगतो। बघा, सर्वात प्रथम ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी एक आनंदाचा नियम लागू होणार आहे। म्हणजे आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, परंतु एक आनंदाचा निर्णय असला तर दुसरा दुःखाचा निर्णय आलेला आहे। बघा, रेशन धारकांना तुम्हाला 1 मे 2025 पासून रेशन कार्डवरती किराणा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये साखर असेल, हरभरा असेल, विविध प्रकारच्या डाळी असेल, मसाले असेल, सोयाबीन असेल यांसारख्या जीवनावश्यक 9 वस्तूंचा समावेश करून रेशन धान्य देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। परंतु जो दुसरा दुःखाचा निर्णय आहे तर तो दुसराचा दुःखाचा निर्णय म्हणजे तुम्ही रेशन कार्डची केवायसी केले नाही तर तुमचं रेशन कार्ड बाद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशन धारक असाल किंवा केसरी रेशन धारक असाल तर आपल्या रेशन कार्डची केवायसी करा। सोबतच शेतकऱ्यांसाठी, सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी नवीन नियमावली आलेली आहे ती नवीन नियमावली म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील आणि शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य या चालू वर्षामध्ये नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला नसावा। शेतकऱ्यांच्या घरामधील आणि लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। सोबतच उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावी तरच मला याचा लाभ घेता येणार आहे। अन्यथा जर तुम्ही या नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली तर त्या बैठकीमध्ये आज निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही
तुम्ही सुद्धा 1 मेच्या अगोदर या वस्तू सुद्धा खरेदी करायच्या आहेत, अन्यथा 1 मे नंतर जर तुम्ही या 10 वस्तू खरेदी करायला गेलात तर तुम्हाला दुप्पट पैसे मोजावे लागतील। बघा सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे, त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।